नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता मायक्रो प्रोसेसरचा चौथा भाग पाहणार आहोत. आजपर्यंतच्या पहिल्या 3 भागात आपण काय केलेलं आहे की मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, मायक्रो प्रोसेसरची ओळख, त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसरचे उपयोग, मायक्रो प्रोसेसरची उत्क्रांती, मायक्रो प्रोसेसरचे जनरेशन वगैरे हे सर्व आपण पाहिले. त्याच्यानंतर मायक्रोप्रोसेसर 8085 ही 8 बिट IC पिन, त्याचे प्रकार, त्याचं वर्गीकरण हे सर्व आपण काय केलं पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपण IC 85 ही एक सक्सेसफुल इंटेलची मायक्रोप्रोसेसर IC, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली, त्याचं इंटरनल आर्किटेक्चर आपण पाहिलं, त्याच्यातल्या सर्व ठोकळ्या कृतीची माहिती पाहिली आणि हा आपला चौथा भाग आहे. या चौथ्या भागात शेवटच्या भागात आपण 8085 ICची पिन आकृती पाहणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे 8085 ही 8 बिट IC आहे. हिला 40 पिन असतात. हिला 5 व्होल्टचा सप्लाय लागत असतो. हिचे ज्या पिन्स आहे ह्या अशा पिन्स ह्या 6 भागामध्ये विभागलेल्या आहे. पहिला आहे ऍड्रेस व डाटा बस, पॉवर सप्लाय व क्लॉक सिग्नल, कंट्रोल व स्टेटस सिग्नल, त्याच्यानंतर इंटरप्ट व इंटर सिग्नल, इनपुट आउटपुट सिग्नल व एक्नॉलेज सिग्नल आहे. आता आपल्याला माहित आहे IC 8085 ही 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे, म्हणून याची डाटा बेस काय आहे 8 बिटचे असणार आहे. आणि याला 256 किलो मेमरी आहे आणि याला ऍड्रेस बस हा असतो 16 बिटचा असतो. किती असतो? ऍड्रेस बस 16 बिटचा असतो. त्याच्यामुळे त्याचे ऍड्रेस बस पहिले जो लोड ऍड्रेस बसचा बाईट आहे तो बाईट डाटा बस बरोबर काय केला जातो, मल्टिप्लेक्स केला जातो आणि अप्पर एक हा स्वतंत्र असतो. अशा प्रकारे याच्यामध्ये इंटरप्ट सिग्नल, आउटपुट सिग्नल अशा ह्या 40 पिन बद्दलची पूर्ण माहिती आपल्याला ह्या भागात घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला हे सर्व ऍड्रेस बसचा उपयोग काय, डाटा बस काय, पॉवर सप्लाय, क्लॉक सिग्नल, कंट्रोल व स्टेटस सिग्नल, इंटरप्ट व सिग्नल, एक्सर इनपुट आउटपुट सिग्नल व एक्नॉलेज सिग्नल या सर्व 40 पिनची माहिती घेतल्यानंतर आपल्याला समजेल की कशा प्रकारे डाटा आतमध्ये घेतला जातो, त्याच्यावर क्रिया केल्या जातात, डाटावर कार्य केले जातं. ह्या सर्व पिनचा आपण माहिती समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये या 40 पिनची जर माहिती समजून घेतली, या 40 पिन लक्षात ठेवण्यासाठी काहीच अडचण नाही. याची आपण या 6 ग्रुपमध्ये विभागणी केल्यावर 6 ग्रुपची जी आकृती आहे त्या आकृतीच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, याच्यामध्ये आपण याची विभागणी करून त्याप्रमाणे आपण माहिती घेऊ शकतो. तर अशा प्रकारे याच्याबद्दलची आपल्याला ह्या भागामध्ये या 40 पिनची आपल्याला काय करायची आहे माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर याच्यातला शेवटचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसरची ओळख. कारण की आपण पाहिलं की 8085 ही 8 बिट IC आहे. त्याच्यानंतर मग 8 बिट आहे का, मग त्याला 8086 ही 16 अंकी IC आहे, 16 बिटची IC आहे. त्याच्यानंतर ती पण 40 पिनची आहे, 5 व्होल्ट पॉवर सप्लाय लागतो. तर अशा प्रकारे 8086 या IC बद्दलची थोडक्यात आपण माहिती समजून घेणार आहोत. त्याची ऍडव्हान्स 80, 286, 186, 286 या IC बद्दलची आपण माहिती करून घेणार आहोत. 8086 चे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत की ही पिन, ही IC 5 व्होल्टची आहे, हिला 40 पिन असतात, ही 16 बिटची आहे, त्याच्यात किती प्रकारची याला क्लॉक किती पल्सेस किती लागतात, काय लागतात, तर याच्याबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर या भागामध्ये आपण 8085 ची पिन आकृती आणि ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसर 8086 ची माहिती आता आपण घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण ही पीडीएफच्या स्वरूपात आता पुढे सगळ्या प्रत्येक पिनचं कार्य आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या सगळ्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. ही 40 पिनची आकृती करा, या 40 पिनची कार्य व्यवस्थित समजून घ्या, 40 पिन कशात लक्षात ठेवायचे ते व्यवस्थित समजून घ्या आणि परीक्षेला हमखास हा प्रश्न विचारला जातो की 8085 ची पिन आकृती काढा. लक्षात, त्याकरता हे व्यवस्थित आता समजून घ्या आणि समजलं आणि 8086 चे वैशिष्ट्य समजून घ्या. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 8086 चे मायक्रोप्रोसेसर ऍडव्हान्स 16 बिट 8086 मायक्रोप्रोसेसरचे वैशिष्ट्य लिहा. तर अशा प्रकारे हा भाग म्हणजे हे 2 मुद्द्यांचा आपण कार्य पाहिल्यानंतर हे प्रकरण आपलं संपलं आहे. तर व्यवस्थित तुम्ही पुढच्या PDF मध्ये सर्व व्यवस्थित सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास व्यवस्थित समजून घ्या आणि त्या सर्व नोट्स लिहा.
IC 555ची पिन डायग्रॅम, IC 555ची फंक्शनल पिन डायग्रॅम. तर ही काय आहे 40 पिनची IC, 1 ते 20 एका साईडला आणि 21 ते 40 दुसऱ्या साईडला. तर ह्या पिनचं वर्गीकरण, आता याची पिन आकृती काढणं सोपं आहे, फक्त नावं लक्षात ठेवण्याचं एक टेक्निक आहे, त्यानुसार नावं लक्षात ठेवा. याची विभागणी आपण 6 ग्रुपमध्ये केलेली आहे. पहा, एक ॲड्रेस आणि डाटा बस, दुसरी पॉवर सप्लाय आणि क्लॉक सिग्नल, तिसरं कंट्रोल आणि स्टेटस सिग्नल, चौथं इंटरप्ट सिग्नल आणि इतर सिग्नल, आणि पाचवं IO सिग्नल आणि 6वं ॲक्नॉलेज सिग्नल. अशा या 6मध्ये आपण याची विभागणी केलेली आहे. तर यातले या प्रत्येक पिनचं फंक्शन पाहण्यापूर्वी अगोदर आपण ओळीनं पाहण्यापेक्षा आपल्या सोयीनुसार पाहूया. पहिल्यांदा पॉवर सप्लाय आणि क्लॉक सिग्नल. पॉवर सप्लायचा पिन नंबर 20 हा ग्राउंड आहे, पिन नंबर 40 हा पॉझिटिव्ह VCC आहे. तर ही IC 5 व्होल्ट सप्लायवर चालते. तर या झाल्या पॉवर सप्लायच्या 2 पिन. त्याच्यानंतर क्लॉक, कुठल्याही वर्किंगमध्ये टाईम बेस सर्किट आहे, डिजिटल सर्किट आहे, 0-1वर कार्य करणारं सर्किट आहे, म्हणून या 2 पिनमध्ये बाहेरून काय जोडला जातो, ऑसिलेटर जोडला जातो, क्लॉक ऑसिलेटर. क्रिस्टल ऑसिलेटर या ठिकाणी जोडतात. साधारणतः 6 मेगाहर्ट्जचा क्रिस्टल ऑसिलेटर या ठिकाणी जोडला जातो आणि त्याच्या हाफ म्हणजे 3 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर क्लॉकवर ही IC कार्य करते. तर अशा या क्लॉक ऑसिलेटर जोडण्यासाठी या 2 पिन्स या ठिकाणी वापरलेल्या असतात, त्याला आपण क्रिस्टल ऑसिलेटर जोडतो. तर हा झाला पॉवर सप्लाय आणि क्लॉक सिग्नलचा भाग. अशा ह्या 4 पिन झाल्या. त्याच्यानंतर ॲड्रेस आणि डाटा बस. तुम्हाला माहिती आहे की एखाद्याला फंक्शन करण्यासाठी ॲड्रेसवर जावं लागेल, त्या ॲड्रेसवरचा डाटा उचलावा लागेल. ॲड्रेस बस ही 16 बीट असते, डाटा बस ही 8 बीट असते. त्यामुळे ॲड्रेस आणि डाटा बससाठी 8 पिन ह्या कॉमन असतात, ज्या पिन नंबर 12 ते पिन नंबर 19, ज्या पिन नंबर 12 ते पिन नंबर 19 मध्ये ॲड्रेस आणि डाटा दोन्हीसाठी ह्या पिन वापरल्या जातात. तर या ठिकाणी ॲड्रेस आणि डाटा दोन्ही आणण्यासाठी ह्या 8 पिन आहेत आणि फक्त ॲड्रेससाठी ह्या 8 पिन आहेत. तर म्हणजे बाहेरचा डाटा AD0, AD1, AD2, AD3, AD4, AD5, AD6, AD7 ह्या 8 पिन झाल्या ॲड्रेस आणि डाटा आणण्यासाठी, आणि ह्या पिन झाल्या फक्त ॲड्रेससाठी. बाहेरचा जो काही ॲड्रेस असेल तो सांगितला पाहिजे, तरच तिथला डाटा उचलता येणार आहे. म्हणजे ॲड्रेस आणि डाटा बस या ठिकाणी झाल्या. ह्या झाल्या A8 ते A15, म्हणजे ह्या आहेत हायर बीट ऑर्डर आणि ह्या आहेत लोअर बीट ऑर्डर, म्हणजे LSB इथं आहे आणि MSB हायर या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं ॲड्रेस आणि डाटा पिनच्या ह्या 16 पिन झाल्या. ॲड्रेस आणि डाटाच्या कॉमन 8 पिन आणि फक्त ॲड्रेसच्या या 8 पिन. आता यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये ॲड्रेस आणि डाटा बस झाल्यानंतर आपल्याला सिग्नल्स पाहायचेत, कंट्रोल आणि स्टेटस सिग्नल. आता कंट्रोल आणि स्टेटस सिग्नलमध्ये कोणते कोणते भाग येतात, तर कंट्रोल आणि स्टेटस सिग्नलमध्ये सगळ्यात पहिला जो भाग आपल्याला आपण पाहणार आहे तो आहे ALE. हा ALE काय आहे, तर ALEचं लॉंग फॉर्म आहे ॲड्रेस लॅच इनेबल. तर ॲड्रेस आणि लॅच म्हणजे कुलूप आणि इनेबल. तर जेव्हा डाटा याच्यातून फ्लो होत असतो तेव्हा ॲड्रेस फ्लो होणार नाही, जेव्हा ॲड्रेस फ्लो होत असतो तेव्हा डाटा फ्लो होणार नाही. मग अशा वेळी नक्की काय कृती करायची आहे हे या 8 पिनला समजलं पाहिजे, त्यासाठी ही पिन आहे. जेव्हा ही ॲड्रेस लॅच पिन 1 असते तेव्हा इथं हाय इनपुट असतं, तेव्हा या पिनमधून ॲड्रेस कॅरी होतो, आणि जेव्हा ही पिन 0 असते तेव्हा या पिनमधून काय कॅरी होतो, डाटा कॅरी होतो. तर अशा पद्धतीनं ह्या एका पिनवरून ह्या 8 पिनचं कार्य कंट्रोल केलं जातं, कारण ह्याच्यातून ॲड्रेस पण जाणार आहे आणि डाटा पण जाणार आहे. मग ॲड्रेस जात असताना डाटा जाऊ शकत नाही, मग नक्की काय न्यायचं आहे, ॲड्रेस न्यायचा आहे का डाटा न्यायचा आहे, ते कोण ठरवतं, तर ही ॲड्रेस लॅच इनेबल पिन ठरवते, जी पिन नंबर 30ला आहे. त्यानंतर पुढचे जे आहेत कंट्रोल सिग्नल ते आहेत IOM. आता या ठिकाणी IOM S1 आणि S0 ह्या 3 पिनचं कार्य पाहूया. IOM इनपुट आउटपुट मेमरी आणि S1 आणि S0. तर आता या ठिकाणी S1 S0 वरून इनपुटवरून आणि IOM वरून काय ठरवलं जातं, तर कोणतं कार्य करायचं ते ठरवलं जातं. स्टेटस सिग्नल 3 प्रकारचे आहेत, कोणतं कार्य करायचं ते ठरवलं जातं. हाय पहा IOM बार. आता या ठिकाणी जो एमच्या डोक्यावर बार आहे त्याचा अर्थ आहे 0 असताना कृती होणार.
ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस हा ॲक्टिव्ह होणार आणि 1 असेल त्यावेळेस डिॲक्टिव्ह असणार, असा त्याचा अर्थ असतो. बारचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही, मेमरी बार. आता ज्यावेळेस हे शून्य आहेत IOM, ह्या चारही वेळेस शून्य आहेत, नंतर 3 वेळेस 1 1 1 आहेत. आता 0 0ला हॉल्ट लिहिलं आहे. 0 1ला मेमरीमध्ये रायटिंगचं काम होणार आहे. 1 0ला मेमरीमधून वाचण्याचं काम होणार आहे. आणि 1 1ला अपकोड फिच होणार आहे, म्हणजे ॲड्रेस काय होणार आहे, फिच होणार आहे. जेव्हा S1 आणि S0 1 1 असतात आणि IOM 0 असतो तेव्हा अपकोड काय होत असतो, फिच होत असतो. तो कुठे येतो, इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये येत असतो. तर अशा रीतीनं हे S0 आणि S1 असताना, आणि त्याच वेळेस समजा IOM बार जर 1 असेल तर S1 आणि S0 हा 0 1 असेल त्यावेळेस IO राईट. IO राईटचा अर्थ काय, I म्हणजे इनपुट, O म्हणजे आउटपुट. इनपुट आउटपुट रायटिंगची प्रोसेस चालू असते, इनपुट आउटपुट रीडिंगची प्रोसेस चालू असते 1 0ला. आणि 1 1ला इंटरप्ट ॲक्नॉलेज. जेव्हा हे सिग्नल एखादा इंटरप्ट येतं तेव्हा पहिल्यांदा मायक्रोप्रोसेसरला हे दोन इनपुट 1 1 होतात, आणि हे दोन इनपुट 1 1 झालं की मायक्रोप्रोसेसरला समजतं की आपल्याला काहीतरी इंटरप्ट आलेला आहे, त्यामुळं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर अशा ह्या IOM बार आणि S1 आणि S0 या 3 पिनचं कार्य आहे. त्यानंतर WR बार आणि RD बार ह्या 2 पिन आहेत, पिन नंबर 31 आणि 30ला. हे सुद्धा कंट्रोल सिग्नल आहेत. तर याच्या सहाय्यानं काय होतंय, तर जेव्हा या पिनला इनपुट मिळेल काय, त्यावेळेस रीडिंगची प्रोसेस करायची का रायटिंगची प्रोसेस करायची हे ठरवलं जातं. जेव्हा WR बार 0 होतो तेव्हा रायटिंगची प्रोसेस होते, आणि RD बार जेव्हा 0 इनपुट येतं या पिनला तेव्हा रीडिंगची प्रोसेस होते. रीडिंग म्हणजे वाचायचं. वाचायचं म्हणजे कुठून वाचायचं, तर मेमरीमधून वाचायचं. लिहायचं कुठं लिहायचं, तर मेमरीमध्येच लिहायचं. म्हणजे रायटिंग करायचं आहे का रीडिंग करायचं हे या 2 पिनच्या इनपुटवरून होतं. आणि WR बार, बारचा अर्थ निगेटिव्ह आहे. जेव्हा 0 असेल या पिनला तेव्हा रायटिंग चालू होईल, आणि इतर वेळी 1 असेल तेव्हा हे पिनमधून काही अर्थ घेतला जाणार नाही. जेव्हा या पिनला 0 असेल तेव्हा रीडिंगचं कार्य होईल. अशा पद्धतीनं हे कंट्रोल सिग्नल्स असतात. आता रीडिंग रायटिंगचं काम चालू असताना एखादा इंटरप्ट जर आला तर ते काम थांबवलं पाहिजे, आणि ते थांबवण्याची सूचना मायक्रोप्रोसेसरला ह्या 2 इनपुटनं दिली जाते. 1 1 इनपुट S0 आणि S1 जेव्हा 1 1 होतात तेव्हा मायक्रोप्रोसेसरला काय, इंटरप्ट ॲक्नॉलेज होतं. ॲक्नॉलेज होतं म्हणजे इंटरप्ट आल्याचं समजलं जातं. तर अशा रीतीनं त्यानंतर कुठलं इंटरप्ट आलेलं आहे त्यावर कृती करणं लगेच आवश्यक आहे की ह्या कुठल्या इंटरप्टवरच्या प्रकार आहे त्यावरून ठरवलं जातं. हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. आत्तापर्यंत ज्या पिनचं कार्य पाहिलं आपण ते मी या ठिकाणी सांगतो. पहिल्यांदा आपण पाहिलं पॉवर सप्लाय आणि क्लॉक सिग्नल, जे की या ठिकाणी दिले जातात. पॉवर सप्लाय या ठिकाणी दिला जातो, बाह्य साधनाला क्लॉक दिली जाते, आउट. ह्या पिन्स झाल्या. ह्या 5 पिन्स पॉवर सप्लाय आणि क्लॉकसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यानंतर ॲड्रेस आणि डाटा बसच्या पिन्स सांगितल्या तुम्हाला. ह्या 16 पिन्स असतात, इकडच्या 8 आणि इकडच्या 8. ॲड्रेससाठी ह्या 8 आणि ॲड्रेस आणि डाटासाठी हे 8. डाटा याच्यातून येऊ पण शकतो, जाऊ पण शकतो, म्हणून ही बाय डायरेक्शनल दाखवलेली आहे. ॲड्रेस डाटा बस ही फक्त युनिडायरेक्शनल आहे, फक्त ॲड्रेस बस आहे. तर अशा या पिन झाल्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं ALE. ALE काय आहे, तर ॲड्रेस फ्लो होतोय की डाटा फ्लो होतोय हे कोण ठरवणार, तर ही पिन ठरवणार. या सूचनेनुसार ॲड्रेस किंवा डाटा याच्यावर कंट्रोल होत असतो. त्याच्यानंतर S1 S0 आणि IOM बार ह्या इनपुटवरून रीडिंगची प्रोसेस करायची, रायटिंगची प्रोसेस करायची, इंटरप्ट आलाय काय आलाय यावरून हे ठरवलं जातं. हे तक्त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर राईट होत असेल तर ह्या पिनवरून, रीड होत असेल जेव्हा 0 इथं असेल तेव्हा रीडिंग चालू होईल, जेव्हा 0 इथं असेल तेव्हा रायटिंग चालू होईल. वरच्या बारचा अर्थ काय, 0 इनपुटला हे ॲक्टिवेट होणार, जेव्हा 1 इनपुट असेल त्यावेळेस हे कार्य होणार नाही. तर हे झालं. त्याच्यानंतर आता राहिलेल्या ज्या पिन ह्या पण झालेल्या आहेत, ट्रॅप झालेली आहे. हे आहेत इंटरप्ट, सगळे तुमचे 5 इंटरप्ट आहेत. हे 5 इंटरप्ट कोणत्या प्रकारचे आहेत, प्रायोरिटी कोणती आहे, सगळ्यात जास्त प्रायोरिटी ट्रॅपला आहे. हा आला तर बाकीच्या सगळी कामं सोडली पाहिजेत, ह्याच्यानुसार कार्य केलं पाहिजे. हा आहे नॉन मास्केबल इंटरप्ट, ह्याला टाळताच येत नाही. आणि हे आहेत मास्केबल इंटरप्ट 4. ह्याचा सिक्वेन्स या पद्धतीनं आहे. तर या पिन्स झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत राहिलेल्या पिन्स. या राहिलेल्या पिन्समध्ये पहिला आहे रेडी. तर रेडी म्हणजे काय, तर आपल्याला काही साधनं बाहेरून जोडतो आपण या मायक्रोप्रोसेसरला, ते साधनं आणि मायक्रोप्रोसेसर जोपर्यंत त्यांची स्पीड मॅच होत नाही तोपर्यंत मायक्रोप्रोसेसरला थांबावं लागतं.
तर अशी ही रेडी पिन आहे. बाहेरचे साधनं योग्य झालेली आहेत, रेडी झालेली आहेत, तेव्हा कृती सुरुवात करण्याची सूचना ज्या पिनमार्फत दिली जाते त्याला आपण काय म्हणतो, रेडी असं म्हणतो. इकडं जर पाहिलं तर रेडी पिन कुठं आहे पहा, तर रेडी पिन इथं आहे, पिन नंबर 35. बाहेरून सूचना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा थांबतो. त्याच्यानंतर आहे होल्ड, पिन नंबर 39. पिन नंबर 39 मध्ये होल्ड ही सूचना जेव्हा मायक्रोप्रोसेसरला येते तेव्हा काय होतं, होल्ड का करावं लागतं, तर आपण अनेक कामं सांगत असतो, वाचन पण कर, बेरीज पण कर, प्रिंटिंग पण कर, पिक्चर पण दाखव. तर अशी जी अनेक कार्य सांगत असतो, हा फाईल उघड, ती फाईल उघड, ती फाईल उघड, तर पहिली फाईल उघडल्याशिवाय दुसरी तर तो उघडू शकत नाही. तर यासाठी बाकीच्या ज्या सूचना असतात एकानंतर एक आलेल्या, त्या होल्ड केल्या जातात, थांबवल्या जातात. आपण जसं फोन, समजा एक फोन चालू आहे आणि दुसरा फोन आला तर होल्ड बटन दाबतो, तसं हा मायक्रोप्रोसेसरसुद्धा ही सूचना घेतो की बाबा ठीक आहे, दुसरी सूचना आलेली आहे, ती घेण्यासाठी ह्या पिनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचं आहे रिसेट इन आणि रिसेट आउट. रिसेट इन म्हणजे काय, रिसेटचा अर्थ जे काय चालू आहे ते सगळं शून्य करा, काढून टाका, त्याचा विचार करू नका. इन म्हणजे आतली जी काय आपण ब्लॉक डायग्राम पाहिली, फंक्शनल ब्लॉक डायग्राम, त्याच्यामध्ये जे जे काय विभाग आहेत त्या सगळ्यांना 0 लेवलला सेट करण्यासाठी जी कमांड दिली जाते ती या पिनमधून दिली जाते, रिसेट इन. जेव्हा या पिनला 0 इनपुट दिलं जातं तेव्हा आतचं जे काय चालू असेल ते सगळं 0 होतं. आणि रिसेट आउट म्हणजे काय, तर जेव्हा बाहेरची जी साधनं आहेत त्या साधनाला जी काही चालू कृती आहे ती थांबवायची असेल, ती शून्य करायची असेल, तर तेव्हा या पिनमधून आउटपुट तुम्हाला दिलं जातं. तर असं हे रिसेट इन आणि रिसेट आउट या ठिकाणी हे झालेले आहेत. आता त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे एस ओ डी आणि एस आय डी, इनपुट आणि आउटपुट डाटावर कंट्रोल करणं एकसर पद्धतीनं सिरियली येत असतं. सिरियली इनपुट डाटा, सिरियली आउटपुट डाटा, आत येणारा डाटा सिरियली येतोय, बाहेर जाणारा डाटा सिरियली जातोय, तर तो नियंत्रित करण्यासाठी ह्या 2 पिन्स असतात. त्याच्यानंतर आता राहिलेलं काय, सगळेच पिन्स झालेले आहेत, फक्त 2 पिन राहिल्यात, त्या म्हणजे HLDA आणि INTA. आता एचा अर्थ आहे ॲक्नॉलेज. ॲक्नॉलेज म्हणजे काय, पावती, पोच पावती. पोच पावती कशाला आपण पोच देतो, तर इंटरप्ट सिग्नल आलेत, इंटरप्ट सिग्नल आलेत, ते मला समजले पाहिजेत, मायक्रोप्रोसेसरला समजलेलं मला समजलं पाहिजे, यासाठी मला बाहेर सूचना दिली गेली पाहिजे. त्यासाठी INT ॲक्नॉलेजमेंट सिग्नल आहेत हे, की इंटरप्ट आलेला आहे, मी त्याच्याकडे बघतो, थोडा वेळ थांबा, अशी सूचना बाहेर जोपर्यंत साधनाला मिळत नाही ती ज्या पिनमधून दिली जाते ती पिन आहे ही पिन म्हणजे INTA. इंटरप्टची ॲक्नॉलेजमेंट या पिनमधून दिली जाते आणि होल्डची ॲक्नॉलेजमेंट या पिनमधून दिली जाते. 2 कामं सांगितले तुम्ही, पहिलं काम चालू आहे, दुसरं काम मी काय केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे, थोडा वेळ वाट पहा, असं सांगण्यासाठी जी पिन वापरली जाते ती होल्ड पिन वापरली जाते. तर या पद्धतीनं 40च्या 40 पिनचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲड्रेस डाटा बससाठी कुठल्या पिन्स, पॉवर सप्लाय क्लॉकसाठी कुठल्या पिन्स, कंट्रोल स्टेटस सिग्नलसाठी कुठल्या पिन्स, इंटरप्ट आणि इतर सिग्नल्स जे या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही परीक्षेमध्ये ही आकृती काढा किंवा ही आकृती काढा, कुठली आकृती काढली तरी फुल मार्क्स मिळू शकतात. फक्त नावं थोडेसे समजा विसरले तरी काही फारसा फरक पडत नाही, परंतु फंक्शन्स तुम्हाला या पद्धतीनं लक्षात ठेवावे लागतील. ओके, गुड डे, थँक्यू.